माझं नवीन घर लोकांसमोर आणलं की मला नवीन घर मी घेतलेलं आहे, ते मला भाडा लॉटरीत मिळालेलं घर. तो नाही जेवला तर मी नाही जेवत, मी जेवत असेल तर आधी त्याला भरवतो. त्याला हेच सांगतोय की एक नंबरचा चोचा आहे. आता या वाघमारे क्रिएट करावा यासाठी प्रथमेश मला सतत जागा देतो. माझ्या आयुष्यात काही माणसं आहेत जी फार महत्वाची आहेत. म्हणजे हास्य जत्रेतले धरून माझ्या कॉलेजपासून, माझ्या शाळांपासून तरी तुला समवयस्क सांगतो, पण ना माझ्या भाऊ कॅटेगरीमध्ये समीर चौगुले पण आपल्याला या सिनेमातनं भेटायला येतोय. आपला लाडका महाराष्ट्राचा निरागस विनोद पृथ्वी, ईशा, वनिता, रमेश बनी सगळ्यांनी जो एक गोंधळ केला होता ना. नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, डिलिव्हरी बॉय हा नवीन चित्रपट घेऊन असंच मस्त का, म्हणजे हे थीम का आज तू चूज केली आहेस काय? पृथ्वी फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, इतकं मोठं सक्सेस अचीव केलंयस. कारण एका लहान घरातून आलेल्या मुलासाठी हे खूप मोठं आहे आणि ह्याच्यापेक्षा तू अचीव करावंस अशी मराठी प्रेक्षकांची नक्कीच इच्छा आहे. आणि थँक्यू तुला, कारण असं थोडं ना आम्हाला पण त्याच्याकडून इन्स्पिरेशन मिळतं की आम्ही पण असं काहीतरी करावं. सो काय सांगशील आता चित्रपटाच्या निमित्ताने? आता आलायस नवीन चित्रपट घेऊन, एक सरप्राईज दिलेस, आता हे दुसरं सरप्राईज असणार आहे. काय आहे भूमिका, कशी आहे, दिसली आहे थोडीशी? सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे आभार आणि मराठी प्रेक्षकांचे आभार. कारण मला असं वाटतं की माझं घर व्हावं याच्यासाठी मी जितकं मॅनिफेस्ट करत होतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेक्षक करत होते की अरे हा आमचा लाडका आहे रे, याचं घर झालं पाहिजे असं. आणि सगळ्यांचं झालं. तुम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींचं, जे रिपोर्टर मित्रमैत्रिणी त्यांनी पण, जितक्यांदा मला तुम्ही सगळे भेटलाय तितक्यांदा तुम्ही या गोष्टीचं कौतुक केलंय आणि माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह बोलला, त्यामुळे तुमचाही खूप आभार. कपड्यांचं मला सांगण्यात आलं होतं की वेगळा दिस. हा, मला असं मागणं सांगण्यात आलंय की जुला हलवू नको, सेटअप आहे पडेल, त्यामुळे मी जुला हलवणार नाही. येस, कपड्यांचं मला सांगण्यात आलं होतं की असं छान दिस ना, वेगळा ब्राईट कलर आणि वेगळा दिस ना. म्हटलं ओके, काय करायचं? मग मला त्यांनीच सांगितलं असं आपण करूया. म्हटलं ओके, नो प्रॉब्लेम. आणि मग मी तसे कपडे घालून आलो. आणि राहिला प्रश्न सिनेमाचा. येस, ह्या वर्षात मी 2023च्या सरते शेवटी मी माझं नवीन घर लोकांसमोर आणलं की मला नवीन घर मी घेतलेलं आहे, ते मला भाडा लॉटरीत मिळालेलं घर जे आहे. आणि त्याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवात मी माझ्या पहिल्या सिनेमाने करतोय. अजून असे अनेक सरप्राईजेस मी प्रेक्षकांसाठी आणणार आहे, पण त्याआधी या सिनेमाबद्दल बोलीन. सिनेमा खूप मेहनतीने केलेला आहे. यात मी चोचा नावाचं कॅरेक्टर करतो, वन ऑफ द प्रायमरी कॅरेक्टर, जे भाऊ सोबतच पॅरलल चालतं. भाऊ म्हणजे प्रथमेश परब, त्याचं कॅरेक्टरचं नाव भाऊ. आणि मी सतत त्याच्या सोबत असतो, सावलीसारखा त्याच्या सोबत असतो. त्याला जे हवं ते त्याला मिळवून देत असतो. त्याने राडे केले, त्याच्या राड्यांमध्ये सहभागी होतो. त्याने कोणाचं काही केलं त्याच्यात सहभागी होतो. तो नाही जेवला तर मी नाही जेवत, मी जेवत असेल तर आधी त्याला भरवतो. असं हे कॅरेक्टर आहे. म्हणजे भाईचारा आणि भावकी आणि ब्रोकोड जपणारं हे कॅरेक्टर आहे. या कॅरेक्टरचं नाव चोचा आहे, पण ते चोचा का आहे ते तुम्हाला त्याचा अपीरियन्स पाहिल्यानंतर कळेल. ज्या माणसाच्या आयुष्यात काही एमच नाही तो चोचाच असतो. मग मी प्रत्येकाला हेच सांगतोय की एक नंबरचा चोचा आहे. आता या वाक्यात तुम्हाला जो अर्थ घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता, असं हे कॅरेक्टर आहे. हा कॅरेक्टर या सिनेमात फन ऍड करत राहतो, एंटरटेनमेंट ऍड करत राहतो. अनेक ह्युमरस नोटला हे कॅरेक्टर घेऊन जातो तुम्हाला, सिरियस सिच्युएशन्स मध्ये सुद्धा, की अरे मस्त, एक नंबर, असं बरं झालं हा बोलला, असं पण होत राहतं. आणि याचं क्रेडिट ऑफकोर्स आमच्या लेखकांना, दिग्दर्शकांना आणि प्रथमेश परबला जातं. असं असतं बघ बऱ्याच सिनेमांमध्ये की चढाओढ असते नटांमध्ये, पण इथे तसं नव्हतं. मी ह्युमर क्रिएट करावा यासाठी प्रथमेश मला सतत जागा देत होता की इथे तू ह्युमर क्रिएट करायला हवंस, तू इथे ह्युमर क्रिएट करायला हवंस. आणि मला वाटतं की हे माझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग होतं की यार प्रथमेश रॉकस्टार आहे, महाराष्ट्रातला तो यंगस्टार आहे. आणि मला असं होतं की जो माणूस स्वतः इतका फेमस आहे तो मी फेमस व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्न करतो. तर मला खूप गोड वाटलं. येस, या निमित्ताने मला चोचाला खराच भाऊ पण मिळाला, प्रथमेश परब. आता मला तेच विचारायचं होतं, कारण प्रथमेश आणि तुझी मैत्री दिसलीच आहे आम्हाला ती, आणि आता चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळीच केमिस्ट्री सगळ्यांसमोर येणार आहे. आणि छान दिसताय खरं तर. आता नुसतं ट्रेलर बघून इतके छान वाटतंय. तुमचं ते एक ब्रोकोडवाला जो आहे, म्हणजे असतात भाऊ असतात, मित्र, म्हणजे एका आईचे नसले तरी मित्र असे असतात. असा कोण तुझा मित्र आहे ज्याची ब्रदर्स फ्रॉम अनदर मध्ये अशा कोणत्या मित्राची तुला आठवण झाली अशा वेळेला? खूप मित्र, खूप म्हणजे मी ना, माझ्या आयुष्यात काही माणसं आहेत जी फार महत्वाची आहेत. म्हणजे मी त्यांची नावं घ्यायला लागलो तर दमेन मी. म्हणजे त्याच्यात सगळे येतात, सगळे. म्हणजे हास्य जत्रेतले धरून माझ्या कॉलेजपासून, माझ्या शाळांपासून सगळे. त्याच्यात दुर्गेश नारायणकर आहे, त्याच्यात वैभव बनसोडे आहे, त्याच्यात धीरज सांगोरे आहे, त्याच्यात वीरेन वेसूवाला आहे,
मी दीपेश वेसूवाला आहे, मी सांगतोय काय मी दमेन एवढी नाव आहे. कुणाल मंत्री आहे, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर, रमेश बेटकर, निखिल बने, मी दमेन, दत्तू मोरे, एवढी नाव आहेत. हे सगळी माणसं आहेत ना, हे सगळे माझे असे भाऊ आहेत ना की मला खूप भारी वाटतं यांच्याकडे बघून. मला असं वाटतं की अरे ही माणसं काय गोड माणसं आहेत. म्हणजे मी आता तरी तुला समवयस्क सांगतोय, पण ना माझ्या भाऊ कॅटेगरीमध्ये समीर चौगुले पण आहे. आपण आपल्या मोठ्या भावाकडे बघतो ना आपुलकीने, मी तसं त्याच्याकडे बघतो आणि तो पण मला खूप लहान भावासारखं समजावतो की फायनान्शियली तू कशी स्वतःची सेव्हिंग्स केली पाहिजेस, कसं स्वतःला ग्रो केलं पाहिजे, असं सतत तो मला समजावत असतो. तर मला असं वाटतं की ही सगळी माणसं आजूबाजूची जी आहेत ना ती माझ्यासाठी ब्रोकोडच आहेत. ह्यांच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण होतं. आणि आय एम रिअली सॉरी जर मी कोणाचं नाव मिस करत असेल तर, पण तुम्ही सगळे खूप गरजेचे आहात. माझे शाळेतले, कॉलेजमधले मित्र, माझ्या वर्क स्पेस मधले माझे सगळे कोलिग्स, तुम्ही खूप महत्वाचे आहात. आणि असे सगळा एक परिवार जुळून येऊन पृथ्वी इथपर्यंत येऊन आता पोहोचला आहे. आणि आता चित्रपट येतोय छानपैकी, आणि हा तर चित्रपट जेव्हा हास्यचित्रामध्ये येईल तेव्हा काय मजा येणार आहे. आणि आता नुकतंच आम्ही त्याचं प्रमोशन केलेलं आहे हास्य जत्रामध्ये, आणि ट्रस्ट मी, मला इतकं भरून आलं होतं ना की माझं नाव घेतल्यानंतर, म्हणजे रोज माझं नाव घेतात त्याच स्टेजवरती, पण आपल्याला या सिनेमातनं भेटायला येतोय आपला लाडका महाराष्ट्राचा निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी, म्हणजे ईशा, वनिता, रमेश बने, सगळ्यांनी जो एक गोंधळ केला होता ना, मला असं होतं की अरे यार हे किती गोड आहे यार, सगळे आपल्यासाठी किती पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट करतात. मला खूप असं भरून आलं होतं आणि बरं वाटलं होतं. आणि आता तो टेलिकास्ट होईलच, होय. आणि एक वेगळा त्यावरती तुझा व्हिडिओ दिसेल आम्हाला अशी अपेक्षा. होय, ऑफकोर्स दिसणार आहे. काही आम्ही एक प्रमोशन केलेलं आहे थोडंसं आतल्या आत स्किट्स मध्ये, तर ते प्लीज नक्की पहा. थँक्यू सो मच, आणि तुला खूप खूप शुभेच्छा, आणि या इयर मध्ये खूप भेटी व्हाव्यात अशी इच्छा आहे माझी Yes, तुझ्याशी. होणार. सो थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.